हॅलो, चला जाऊया मॅच कडे. आज चौथ्या गटातून कोणता संघ हा फायनल मध्ये धडक मारल यासाठी एक मोठी लढत. मार्ली वर्सेस महाते 11. दोन्ही टीमचा प्रवास जर आपण पाहिला ना सकाळपासून, दोन्ही टीम नौख्या आहेत, पण या मैदानावरती प्रत्येक खेळाडू जीव ओतून काम करतोय. प्रत्येक खेळाडू आपल्या गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये हा खेळामध्ये सातत्य राखतोय. आता बघूया या दोन टीम मधून कोणता संघ हा बक्षीस पात्र ठरेल. एक मोठी लढत आपल्या समोर आले. नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज मार्गावरती येतोय गणेश. आज पहा या गणेशची पॉवर प्ले साठी वर्णी लागली आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ज्यावेळी या गणेशला तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी त्यानं आपली जागा पक्की केली आणि आज आपल्या टीमचा हिस्सा झालाय. पॉवर प्ले क्रमांक 1 साठी गणेश. थोडासा खाली राहिलेला चेंडू, थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं. या एकेरी धाव जमवली जाते. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला जाईल. 2 धावा. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि सक्सेसफुल. नॉन स्ट्राईकचा फलंदाज जर आपण पाहिलं तर इथं धाव घेण्यासाठी धावला जातो. या जरूर महत्वाचा फलंदाज केतन बाद होऊन परतलाय माते 11 टीमचा. पण या दोन जोडीनं जर आपण पाहिलं विराज आणि अभिषेकची जोडी ही मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना माते 11 टीम. गोलंदाजीमध्ये वेगळी शैली आहे या गोलंदाजाकडे गणेशकडे. पण व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय पंचाने. अतिरिक्त धाव जरूर 2 धावा या षटकामध्ये अतिरिक्त हाताळल्या त्या गणेशाने. पण बाकीची गोलंदाजी जर आपण पाहिली ती महत्वाची गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला होता. आता संधी पुन्हा निर्माण केली. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि सहजरित्या झेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट. काय दमदार गोलंदाजी राहिले. एक प्रभावशाली गोलंदाजी गणेशाची आपल्या टीमचा हिस्सा झालाय आणि आज महत्वाचा गोलंदाज पॉवर प्ले 1 साठी गणेश. विराज याची खेळी संपुष्टात येते. 2 ओपनर फलंदाज हे परतले गेले. केतन आणि विराजची जोडी आली होती मैदानामध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये याच जोडीनं मोठी पार्टनरशिप जमवली होती. पण या मार्ली टीम समोर जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज बाद होऊन परतलेत. आता जबाबदारी या नवीन फलंदाजावरती आल्या. आयुष हा 4थ्या क्रमांकासाठी उतरलाय. प्रभावशाली गोलंदाजी, एक धारदार गोलंदाजी जर पाहिली तर मार्ली टीम कडून. थोडासा बाहेर जाणारा बॅटची एज लागल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आणखीन एक चूक होते. इथं एक्स्ट्रा धाव घेतली जाईल. एक चूक किती मागात ठरू शकते आणि या कोणतीही धाव नव्हती तिथं 3 धावा घेतल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 8 या आकडेवरती. हॅलो हॅलो, आज जर आपण पाहिलं तर आपल्या या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या हस्ते लाभले युवा नेते प्रतापगड सहकारी कारखाना सोनगावचे चेअरमन, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे जावली भागातील लाडके नेतृत्व सौरभ दादा शिंदे यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि आज जर आपण पाहिलं तर त्यांचा हा वाढदिवस, तर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. मॅच जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये गणेशची प्रभावशाली गोलंदाजी. पुन्हा एकदा गणेश तयार झालाय. आता मोठा फटका खेळला गेला पण उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक सरसावले जातील. 1 बाउन्स. सीमा रेषा ओलांडली गेल्या. आलाय तो चौकार. एक्स्ट्रा धावसंख्या या षटकामध्ये त्यानं खर्च केली जरूर, पण या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 12 या आकडेवरती जाऊन पोहोचले. म्हणजे एका षटकाचा खेळ संपला. थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल कारण की आपल्याला संध्याकाळी थोडासा उशीर होईल. तर ह्या मॅचला थोडीशी घाई करावी लागेल दोन्ही टीमला. तर मार्ली टीम थोडंसं सहकार्य करायला लगेच गोलंदाज. चला पंच एकदा कॅप्टनला ताकीद द्या आणि मॅचला थोडंसं स्पीड वाढवा.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आकडेवरती जाऊन पोहोचले एका 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजची स्पर्धा म्हटलं तर कर्दी गावाची, आपल्या गावच्या स्वाभिमानाची, आपल्या गावच्या अभिमानाची. आज जर एकीचं बळ काय असतं या कर्दी गावाकडून आपल्याला बघायला भेटलं जाते. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ करंदी, त्याचप्रमाणे युवा नेतृत्व, तरुण मंडळ हे सर्व आपल्या स्पर्धेसाठी सहभागी झालेत. आता हळूहळू आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार. त्यातच जर आपण पाहिलं तर ही मॅच जर आपण पाहिली तर ही टॉप 4 मध्ये जाणारी मॅच. चौथा संघ हा कोणता दाखल होईल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा मार्ली टीमने घेतलाय. आणि पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद होऊन 12 धावसंख्या माथे 11 टीमची. थोडासा फिरला गेलाय, गॅप शोधला गेलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय, तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू हा सीमारेषा ओलांडली गेले. हा येतोय चौकार. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धावा जमवणं हे कितपत गरजेचं होतं. ही धावसंख्या जमवली गेल्या, मोठे फटके आले नाहीत तरी आपण गॅप न खेळणं तितकं गरजेचं होतं. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल 16 आकड्यावरती. गोलंदाज जर आपण पाहिलं सुयोगचा हे प्रवास जर आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये उत्तम राहिलाय. त्याच्यानंतर जर आपण पाहिली तर प्रभावशाली दुसऱ्याही मॅच मध्ये प्रभावशाली गोलंदाजी राहिले. आणि आता विचार केला तर दुसऱ्या क्रमांकासाठी सुयोगला हा गोलंदाजीसाठी आणलंय. ज्या वेळी प्रत्येक गोलंदाज मार्गावरती आणल्यानंतर हा 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय मार्ली टीम कडून. फुलटा चेंडू थोडीशी तिच्या भरकटली गेली, पंचांनी दंडित केलं इथं गोलंदाज सुयोगला. आणि हा वाईड बॉलचा इशारा आला आहे पंचांकडून. एक अतिरिक्त धाव +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 बाद 18 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आता प्रयत्न केलाय, जागेवरती फटका खेळला, उंची जास्त दिले, क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत. आणि सौरभ तिथपर्यंत पोहोचला, झेल पकडला, विकेटचं पतन केलं जात आहे. डाव सावरला होता, प्रयत्न चांगला राहिला होता, पण हा डाव सावरत असतानाच स्वतःची विकेट मात्र इथं गमवावी लागली. कारण धावाची गरज होती, मोठे फटके खेळणं गरजेचं होतं. आणि आयुष हा बाद होऊन परतलाय. 7 धावांचा अभिषेक बाद होऊन परतलाय. आता संकल्प हा मैदानामध्ये उतरलाय. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल आणि एक मोठी उच्चांक धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो माथे 11 टीमला. समोरची गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक धारदार गोलंदाजी राहिली मार्ली टीमची. आता लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये आलाय. थोडीशी घाई करा मार्ली टीम. आपल्याला वारंवार सूचना दिली जाते कारण की इथून पुढे अजून 3 मॅचेस आपल्या जवळ आहेत आणि वेळ कमी आहे. थोडंसं घाई करावी लागेल ही एक विनंती आहे आपल्या समोर. चला मार्ली टीम, आपण नौके खेळाडू आहात, अनुभव कमी आहे, पण जशी सूचना करेल तसं आपलं पुढची वाटचाल करा ही एक विनंती असेल आपल्याला. आणि स्पीडअप घ्या थोडं. चला जास्त वेळ घेऊ नका. तर ही मॅच संपल्यानंतर लगेच सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल. टॉस जिंकलाय तो भैरवनाथ फायटर्स करंजे या टीमनं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर जशी मॅच संपेल तशी आपली लाईनअप तयार ठेवायची आहे. भैरवनाथ फायटर्स करंजे टीम. फटका खेळलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक सरसावले जाईल, पण नो मॅन्स लाईनला इथं चेंडू अदळला जाईल. 2 धावा जमवल्या, 2 धावेने आपलं खातं खोललंय. पहिल्या मॅच कडे जर आपण पाहिलं तर सौरभ 0 या आकड्यावरती बाद झाला होता, पण आता ह्या मॅच मध्ये आपलं खातं खोललंय त्यांनी, सुरुवात केल्या. संकल्प हा चला स्पीडअप घ्या थोडं. पुन्हा एकदा फटका, संधी आहे, पण इथंही कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक सिंगल धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आता फलंदाज जर आपण पाहिलं तर चौकार षटकार हे कमी बघायला भेटले जात आहेत.
गोलंदाजाची सरशी आपल्याला या मैदानावरती बघायला भेटली जाते. म्हणजे ज्या ज्या क्षणाला पारडं पलटी केलं जातं या पुन्हा एकदा सुयोग गोलंदाजासाठी तयार झालाय. गॅप जरूर शोधला यावरती. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आहे. क्षेत्ररक्षण केलं गेलं. या चेंडू अडवल्यानंतर आणखीन 2 धावा इथं जमवल्या जात आहेत. म्हणजे डॉट चेंडू गेला की प्रेशर हे जरूर आपल्या येणाऱ्या टीमवरती म्हणजे येणाऱ्या चेंडू खेळण्यासाठी हा दबाव येतो. पण प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक एक सिंगल धाव काढली तर प्रेशर रिलीज होऊन जातं आणि एक धावाही आपल्या टीम मध्ये जमा होऊ शकतात. हा प्रयत्न राहिलाय जरूर. थोडीशी गती कमी. जर आपण पाहिलं तर कव्हर हे क्षेत्र निवडायचं होतं पण थोडंसं फसलं गेलं. षटक क्रमांक 2चा खेळ इथं संपला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकडेवरती. आता षटक क्रमांक 3ला सुरुवात केली जाईल. थोडंसं स्पीडअप घ्या मार्ली टीम, थोडी घाई करा. धावसंख्या आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावसंख्या 23. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक 3 साठी सूर्यकांत हा गोलंदाजी मार्गवरती आलाय. आडवी बॅट जरूर फिरवले. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. इथं चेंडू अडवल्यानंतर फेकी केल्या पण 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. म्हणजे मोठे फटके येत नाहीत पण तुम्ही एकेरी दुहेरी धावा या प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जमवले जात आहेत. उलटा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत. आणखीन एक झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. चूक झाली. चुकीचं परिवर्तन जर आपण पाहिलं तर धावेमध्ये केलं जातंय. आणखीन 2 धावा भेटल्या जात आहेत. म्हणजे 3 वेळा झेल सुटला संकल्प याचा आणि 3ही वेळेला जर आपण पाहिलं तर 2-2 धावा जमवल्यात. म्हणजे 3 वेळा संधी. या संधीचा कितपत फायदा सुयोग संकल्प उचलेल हे येणाऱ्या चेंडूंवरती खेळावं लागेल. आणखीन 2 धावेच्या साह्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सूर्यकांताचा हा चेंडू जर आपण पाहिलं तर हाफ टॅकर होता. उंची देणारा चेंडू हा डॉट आलाय. म्हणजे डॉट बॉलनं थोडंसं प्रेशर वाढलं जातं. हा प्रयत्न राहिलाय जरूर. कार्पेटचा फटका जरूर खेळलाय आणि गॅप शोधला गेलाय. जर आपण बघत होतो की हा चेंडू क्षेत्ररक्षक अडवू शकेल पण दोघांच्या मधून हा चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय संकल्पच्या बॅट मधून चौकार. दोघेही धावत आले होते. दोघांच्या मधून हा चेंडू निघून चाललाय. म्हणजे एकानेही ट्राय केली नाही. हा चेंडू 4 धावांसाठी चाललाय. आता धावा जमवू लागल्यात. प्रयत्न राहिलेत. तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावसंख्या सूर्यकांत यांनी खर्च केले या षटकामध्ये. चला थोडी घाई करा मार्ली टीम, वेळ लागतोय आपल्याला. कमी गती त्यावरती हात चढवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू पाठीमागे जाऊन पोहोचलाय. 7 धावांसाठी आला हा षटकार. 3 जीवदान आणि या 3 जीवदानाचाच हा फायदा जर आपण पाहिलं तर संकल्पच्या बॅट मधून हा षटकार निघालाय. आता धावसंख्या वाढू लागली. ज्या ज्या वेळी तुम्ही फलंदाजांना मुभा देता त्या त्यावेळी फलंदाज हा जीवदानानंतर आपली उत्तम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चला मॅचला सुरुवात करा. चेंडू आतमध्ये आलाय. सूर्यकांत थोडस जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गिअर चेंज केलाय.
आणखीन एक प्रयत्न, फटका जरूर केलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय पण आता चूक केली नाही. महत्वाचा झेल जर आपण पाहिलं तर उत्तम असा झेल पकडला तो लॉंगांच्या रिजन मध्ये आणि संकल्प याची खेळी संपुष्टात आली. महत्वाची साथ जर पाहिली तर त्यांनी 17 धावांचं योगदान दिलंय. 3 झेल सुटल्यानंतर हा खेळ राहिलाय म्हणजे ही 17 धावसंख्या आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. 37 आकड्यावरती चौथा फलंदाज बाद होऊन परतलाय. चला स्पीडअप घ्या थोडं. आता करण मैदानामध्ये उतरलाय. हॅलो हॅलो हॅलो. चला थोडस स्पीडअप ठेवा. मारली टीम शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सुमित याचा पर्याय निवडलाय. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 4 गडी गमावत 37 धावा माते 11 टीमनं जमवल्यात. म्हणजे प्रत्येक दोन्ही टीमचं जर आपण पाहिलं तर अस्तित्वाची ही लढाई असणार आहे. दोघांनाही संधी आले. या हंगामातील पहिली संधी आहे. अकुट टप्प्याचा चेंडू प्रहार चढवला पर्याय चेंडूवरती, चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या रिजन मध्ये. 6 धावांसाठी हा आलाय षटकार. म्हणजे महत्वाची सुरुवात जर पाहिलं तर आक्रमण चढवलंय. फलंदाज जर आपण पाहिलं तर आयुषकडे ती क्षमता आहे. थांबून खेळलाय आणि आज आपल्या टीमला गरज आहे. या सिच्युएशनला हा फटका आलाय 6 धावांसाठी. या षटकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 आकड्यावरती. डाव सावरला गेला. ज्या ज्या वेळी तुम्ही पार्टनरशिप जमा करता त्यावेळी तुमचा डाव सावरला जातो. कोणालाही मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर खेळ हा रंगला जातो. आज जर आपण पाहिलं तर आयुष हा मैदानामध्ये थांबलाय. आता शेवटच्या षटकात जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडला गेलाय आणि इथं फलंदाज बाद होतोय. कमबॅक केलंय सुमितनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला पण हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा मधली यष्टी इथं वाकवली जाते. फलंदाज बाद होऊन परतलाय आयुष. महत्वाच्या धावा. आता नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत मैदानामध्ये उतरला जातोय. आता येणारा प्रत्येक फलंदाज काहीतरी मोल देऊन आपल्या टीमसाठी जातोय. प्रत्येकाचं सहकार्य हे काही ना काही ते धावाच्या रूपामध्ये राहिलं. या संकल्पाची महत्वाची विनिंग 18 धावसंख्या जमवली. त्याच्यानंतर आयुषची फलंदाजी जर आपण पाहिली ही महत्वाची राहिली. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. आकुट टप्प्याचा चेंडू प्रहार केला जागेवरती. इथं क्षेत्ररक्षक सरसावला गेला आणि धावत जाऊन हा झेल पकडलाय. विकेटचं पद आणखीन एक. संकेत आल्या पावली परतलाय. काय गोलंदाजी राहिले. थोडासा उंची होती, अंगावरती चेंडू होता, फटका खेळला जागेवरती आणि मिडमचा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला आणि तुषारनं हा झेल पकडलाय. लगातार 2 विकेट्स. पुन्हा एकदा संधी आहे हॅट्रिकची. हॅलो हॅलो. तर हा चेंडू घेऊन निघतोय सुमित आणि महत्वाचा चेंडू. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर शशिकांत गोळे साहेबांनी हॅट्रिक साठी संधी होती सुमितला पण ही संधी गमावल्या. कारण की ज्या ज्या वेळी प्रेक्षकांची खेळाडूंवरती ताप पडली जाते त्यावेळी खेळाडू हा बहरला जातो, उत्तम खेळ केला जातो. आणि आज जर आपण पाहिलं तर शशिकांत साहेबांचं कौतुक केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी हॅट्रिक 501 रुपये इथं लावलं होतं पण थोडंसं फसलं गेलं. 501 रुपये हातामधून निघून चालले तर सुमितच्या. पण या स्पर्धेमध्ये जर आपण त्यांनी पाहिली तर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जीवन या नावानं आणि याही बॉलला संधी आहे या गोलंदाजाला. शशिकांत गोळे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. काय गोलंदाजी केली, उत्तम गोलंदाजी राहिले. शेवटचा षटक आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि धावचीत या स्वरूपात हा फलंदाज बाद होऊन परतला जाईल.
जरूर या गोलंदाजासाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. काय गोलंदाजी केली. शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर सुमित यांनी हाताळलंय. आणखीन एक संधी म्हणजे आम्हाला तुम्हाला 500 रुपये द्यायचंच आहेत हे आम्ही मनामध्ये ठरवलंय आणि तुम्ही विकेट घ्या हे शशिकांत साहेब पुन्हा पुन्हा तुम्हाला बजावतायत. म्हणजे त्यांना विकेट घ्यायचं आहे हे बघायचं आहे. जाऊया मॅच कडे. मॅच मध्ये रंगत आल्या जरूर कारण की अशा मॅच आपल्याला बघायला भेटल्या पाहिजेत आणि असे बक्षिसं लावणारे या मैदानावरती आपल्याला वारंवार भेटले पाहिजेत. ही आपल्याला संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. आणि नक्कीच आमच्यापर्यंत जर पाहिलं तर शशिकांत गोळे साहेब हे दोन्ही गावचे आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर मार्ली गावचे सुपुत्र आहेत आणि करंदे गावचे बी सुपुत्र आहेत. म्हणजे आज दोन्ही गावांकडून हे मॅच बघण्यासाठी ते या मैदानावरती आलेत. पुन्हा एकदा संधी. व्हाईट बॉलचा इशारा आहे इथं आणि इथं फलंदाज बाद. धावचीत या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बॉल आहे अजून बॉल शिल्लक आहे. उत्कंठा वाढलेत. म्हणजे आज प्रेक्षक वर्ग कसा असावा आज आपल्याला या मैदानावरती बघायला भेटला जातोय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. धावचीत या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आज खेळ बहरलाय मार्ली गावचा. आज ज्यावेळी चाचपडत थोडीशी सुरुवात झाली होती पण त्याच्यानंतर त्यांनी जो घेर चेंज केलाय ते डायरेक्ट टॉप या गेअरवरती खेळ केला जातो. या उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजी बघायला भेटली गेली मार्ली टीम कडून. पुन्हा एकदा सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवरती निघालाय. हा प्रयत्न केलाय पण याला पाठवून दिलंय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आलाय हा षटकार. 500 रुपये आपले वाचलेत. धावसंख्येचा विचार केला तर 51 धावसंख्या ही जमवले आणि 52 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. चला माती टीम आपण वेळ घेऊ नका. लगेच लाईनअप तयार ठेवा आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला वारंवार सूचना दिली जाते कारण की आपल्याला घाई करावी लागणार आहे इथून पुढे. माते टीम आपल्याला सूचना पोहोचवली जाते तसं आपण लगेच मैदानामध्ये या. तर तसेच करंदी गावचे सुपुत्र विशाल सुर्वे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण नामदार चषक करंदी 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जातंय. मॅच मध्ये रंगत आले. चला माते टीम चला थोडंसं स्पीडअप घ्या कारण की आपल्याला अंधार पडेल आणि अंधारामध्ये आपल्याला खेळावं लागेल. आयोजकांची अशी सूचना आहे की आपल्याला फायनल ही 4 षटकांची खेळवायची आहे तर आपल्याला थोडी घाई करावी लागेल. आज जर आपण पाहिलं हे 360चं मैदान आणि ह्या 360च्या मैदानावरती एवढं मोठं आयोजन करणं किती अवघड असतं आणि तंतोतंत पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत उत्तम असं आयोजन आपल्याला बघायला भेटलं गेलंय. आणि ही स्पर्धा 4 षटकांची पार पडावी ही लाचची आपल्याला अपेक्षा आहे. तर सर्वांनी सहकार्य केलं तरी आपल्याला ही 4 षटकाची मॅच बघायला भेटेल. थोडंसं सहकार्य करा मार्ली टीम. चला आपले बॅट्समन हे मैदानामध्ये उतरवा. चला मार्ली टीम आपल्याला हा कॉल दिला जातोय तर आपण स्पीडअप ठेवा. तर तोपर्यंत जाऊया सन्मानाकडे. करंदी टीमचे आपण जर पाहिले तर विशालजी सुर्वे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. आज जर आपण पाहिलं तर चला मॅचला सुरुवात होईल. 24 चेंडूचा सामना करायचा आहे आणि 52 धावा ह्या जमवायच्या आहेत. जर आपल्याला फायनल मध्ये सेमीफायनलची पहिली मॅच खेळायची असेल तर या 52 धावा जमवायच्या आहेत आणि माते टीमला ही फायनल खेळायची असेल सेमीफायनल तर त्यांना या 52 धावा रोखायच्या आहेत. हा मॅचला सुरुवात केली जाईल. चला माती टीम थोडस स्पीडअप ठेवा. चला दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरले तर सचिन आणि शुभमची जोडी. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण बघितलं प्रभावशाली गोलंदाजी
आज प्रत्येक प्रेक्षकाची मनं वेधून घेणारी गोलंदाजी या माथे 11 टीमच्या गोलंदाजानं पॉवर प्लेची षटकं हाताळले त्यानं आणि पुन्हा एकदा भौनिकला या मॅचसाठी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केले. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर शुभम, नॉन स्ट्राईकला सचिन, ही दोन जोडी या 52 धावांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरल्या. पहिला चेंडू खेळला जातोय, अपील केले जाते, स्ट्रॉंग अपील. पंचांकडे पहिल्या चेंडू पासूनच दाद मागितली जाते. प्रभावशाली गोलंदाजी, प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी ही बहुनिक ही गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली जाते. सुरुवात चांगली आहे, दमदार सुरुवात आहे. आज जर आपण पाहिलं तर शुभमनं पहिल्या मॅच मध्ये 32 धावांची एक मोठी तडाखेबाज खेळी केली आणि आता त्याला जर आपण पाहिलं तर ओपनिंगला पाठवलंय. पुन्हा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली गेली, गॅप शोधला जाईल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जातोय. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल एक धाव घेतली जाते, घाई केली जात नाही, कारण की मंजिल खूप दूर आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने जावं लागणार आहे. सुरुवात केली जाते, एक धाव जमवल्या, एकेरी धावेनं आपला श्रीगणेशा केला जातोय. आता सचिन स्ट्राईक वरती आलाय. अपील केला जाईल पण पंच इथं तटस्थ आहेत. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि मारली टीम साठी इथं सुवर्ण संधी आहे की तुम्ही सलग 3 षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. शशिकांत गोळे साहेब यांच्या हातून आता एटीएम खुलं झालंय, ते बी कॅश मध्ये आपल्याला भेटणार आहे. तर अपेक्षा आहेत आणि आपल्याला अपेक्षा इथं मैदानामध्ये पूर्ण करावे लागतील मारलीच्या प्रत्येक फलंदाजाला. बहुनिक हा गोलंदाजी मार्गावरती आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 2 धावसंख्या आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, 1 बाउन्स फील केली जाते. उत्तम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या टीम साठी जर पाहिलं तर इथं 3 धावा वाचवल्या जात आहेत. म्हणजे प्रयत्न करायचा आहे, प्रत्येकाला इथं मॅच मध्ये झोकून द्यायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे, हीच फक्त आशा इथं घेऊन आलेली टीम आहे. दोन्ही टीम लढतायत, झगडतायत, प्रयत्न करतायत, पण ज्याचे अपार कष्ट असेल तोच मात्र या मॅच मध्ये विनिंग ठरणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय, प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडस आउटफील्डनं साथ दिली नाही, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. एक सिंगल धावेसाठी दोन्ही फलंदाज एकेरी धावा जमवल्या जात आहेत आणि इथं बक्षिसांचा आपल्याला वर्षाव बघायला भेटला जातोय. शशिकांत गोळे साहेबांकडून लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. उलटा चेंडू, फक्त त्याला दिशा दिली गेल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथं पण त्या क्षेत्ररक्षकाच्या मधून ते चेंडू चाललाय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचं जर आपण पाहिलं तरी तर समाप्त होईल आणि धावसंख्येचा विचार केला तर 8 धावसंख्या ही धावफलकावरती आहे. 18 चेंडू 44चा प्रवास. आता हळूहळू धावा वाढल्या जातील. चला स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम माते 11 टीम थोडीशी घाई करावी लागेल. अजून आपल्या हातात 3 मॅचेस आहेत तर आपल्याला प्रत्येक मॅचला ही घाई करावी लागणार आहे. आता महत्वाची फलंदाजी आयुष कडून झाली पण आता गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरती आल्या. गोलंदाजीसाठी तयार होईल आयुष माते 11 टीम कडून. उत्तम चेंडू, कोलवरचा चेंडू, अपील केला जातो, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद केला दिला जातो. इथं आणखीन एक धक्का, महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतला जाईल. शुभम वरती जबाबदारी होती, शुभमच्या खांद्यावरती जी जबाबदारी लिहिली तो प्रयत्न करत होता पण प्रयत्न असफल ठरलाय, बाद होऊन परतलाय. काय गोलंदाजी केली आयुष्याने. कोलवरचा चेंडू, बॅटची एज लागले, एसटी रक्षकाने आपलं काम चोख बजावलं गेलंय. आणखीन एक धक्का, थोडीशी अडचणीत आली मारली टीम. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल यासाठी मोठी लढत आहे. पण प्रत्येक खेळाडूनं या मैदानावरती आलेत आणि प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकली आहेत. असा खेळ आपल्याला या मैदानावरती बघितला जायला लागतोय. मार्ले टीमचा जर आपण पाहिला तर खेळ उत्तम राहिलाय. माथे 11 टीमचा
हाही खेळ उत्तम राहिलाय. दोन्ही टीम टफ फाईट देत आहेत, एक समोर लढतायत, प्रयत्न करतायत. आता प्रयत्नाचे यश कोणाच्या हातामध्ये जाईल. 8 या आकडेवरती जर आपण पाहिलं तर आल्या पावली मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला आणि झेल पकडलाय. आणखीन एक विकेट, लगातार 2 विकेट आयुष्या खात्यामध्ये जाऊन पोहोचतायत. म्हणजे आल्या पावली त्यानं अशी गोलंदाजी केली की आपल्या टीमला पुन्हा मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा हा प्रयत्न राहिलाय. दुसरं विकेट बाद होऊन परतलं जाईल. तुषार हा एक महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय. मार्ली टीमला हा दुसरा धक्का भेटला जातोय. म्हणजे धक्क्यावरती धक्के देऊन चाललाय तो आयुष. माते 11 टीम आज आपल्या टीमसाठी जर आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये तितकासा मोठा खेळ केला होता. आता गोलंदाजीची जबाबदारी आहे. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. हा येणारा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू आणि फलंदाज मैदानामध्ये उतरलाय सौरभ. दोन्ही मॅचचा विचार केला तर सौरभ हा ओपनिंग साठी आला होता, पण आज थोडासा मागे ठेवलाय. सौरभवरती जास्त जबाबदारी दिल्या आणि 4थ्या क्रमांकाला आलाय. लॉंगाच्या रिझन मध्ये हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत. फेकी केली जाईल आणि एक सिंगल धाव घेतल्या. आल्या पावली एक सिंगल धावीने आपलं खातं खोललंय. ज्या 8 या आकड्यावरती थांबलेला धावफलक आता पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. एक या सिंगल धावेनं 9 या आकड्यावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा प्रयत्न, जागेवरती जास्त उंची दिली गेल्या. क्षेत्ररक्षक पोहोचला, कोणतीही चूक केली नाही. आणखीन एक विकेट. म्हणजे एकावरती एक असे मोठे धक्के मार्ली टीमला दिले जात आहेत. आयुष्याची बहरणारी गोलंदाजी. आज गोलंदाजी जर आपण पाहिली तर महत्वाच्या टायमिंगला चालणारा हा गोलंदाज आयुष माते 11 टीमचा कमबॅक केलंय. तर मार्ली टीमला कोणाला तरी मैदानावरती थांबावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. ज्यावेळी तुमची पार्टनरशिप जमेल त्यावेळी हा मोठा उच्चांक स्कोर पार होऊ शकतो. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकडेवरती. एक धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या आणि महत्वाचे 3 फलंदाज लागोपाठ बाद केलेत. आणखीन एक खोलवरचा चेंडू. यावरती किती धावा भेटतील. चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि बॅट कट आहे. पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवले आणि हा चौकार. 4 धावा आणि या 4 धावेच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 13 या आकडेवरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजून जर आपण पाहिलं तर 39 धावा इथून पुढे मार्ली टीम साठी असणार आहेत. सुरुवात चांगली होती. पहिले महत्वाचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर आयुषनं विकेट टू विकेट अशी गोलंदाजी केली. आणखीन एक चेंडू आणि हे षटक संपलंय. जरूर चौकार एक चुकीचा आला, पण बाकीचे गोलंदाजी जर आपण पाहिली आयुष्याची तर उत्तम राहिली. 3 फलंदाज बाद केलेत, 5 धावसंख्या खर्च केले. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडंसं स्पीडअप घ्या माते 11 टीम. आता षटक क्रमांक 3 अक्षय. तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. अक्षय सपकाळ हा गोलंदाजी मार्गवरती 3ऱ्या क्रमांकासाठी बोलवलंय. आता 12 चेंडू 39 चा प्रवास. फटका जरूर खेळलाय. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, पण शेवटच्या क्षणाला झेल मात्र सोडला नाही. इथं महत्वाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. आणखीन एक धक्का. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये इथं फलंदाज बाद होऊन परतलेत. सौरभ हाही बाद होऊन परतलाय. ज्याच्यावरती जबाबदारी होती तोही परतला जातोय. अक्षयला पहिल्या चेंडूवरती सफलता भेटली जाते. म्हणजे आपण माते 11 टीमची जर सुरुवात जर आपण पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बहुनिकनं
डॉट चेंडू हाताळला होता. पण दुसऱ्या वेळी जर आपण पाहिलं ना, आयुषनं विकेट घेतलंय आणि आता अक्षयने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतय. म्हणजे प्रत्येक गोलंदाज सुरुवात दमदार करतोय. ऑप्शन सोडला गेलाय आता आणि एक महत्वाचा चेंडू आहे, डॉट येतोय. प्रेशर वाढत चाललंय. ज्यावेळी तुम्ही डॉट चेंडू जातात, विकेट होतं, त्यावेळी आपल्या टीमवरती हा जास्त दबाव येतो. आता इथून पुढचा प्रवास जर आपण पाहिला तर 10 चेंडू आणि 39ची आवश्यकता आहे ती मार्ली टीमसाठी. जरूर प्रयत्न राहिलाय, गॅप जरूर शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. चेंडू अडवल्यानंतर फेकी केली जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर आता सुयोग हा आता स्ट्राईक वरती आहे. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. ही मोठी नौका आहे, ती समुद्राच्या किनाऱ्यावरती पोचलावी लागणार आहे आणि आपल्याला संपूर्ण टीम ही बक्षीस पात्र ठरवायची आहे. हा प्रयत्न करावा लागेल. जरूर प्रयत्न केलाय, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. 1 बाउन्स फील्ड केली जाईल आणि फक्त सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धाव. एकेरीनं जर आपण पाहिलं तर तितकासा धावफलकामध्ये बदल होऊ शकणार नाही. धावसंख्या 15 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे उर्वरित 2 चेंडू शिल्लक. आता प्रयत्न केलाय, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाही. 1 बाउन्स जरूर फील्ड केले, सुधीर तिथपर्यंत आला. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. जरूर प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न केले जात आहेत. म्हणजे विजयाकडे आपण वाटचाल करणं तितकंही गरजेचं आहे. पण ज्यावेळी मॅचची टर्निंग पॉईंट ठरली आणि आपली विकेटवर विकेट जाऊ लागली, त्यावेळी आपल्या टीमचा मोठी धावसंख्या हा पार करताना थोडेसे फलंदाज थांबले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय निघतोय. पुन्हा एकदा उंची आहे, क्षेत्ररक्षक सरसावले जातील. 1 बाउन्स फील्ड केली जाईल. तोपर्यंत 2 धावा. 2 धावेनं विजय थोडासा सोपा केला जातोय. प्रयत्न जरूर आहेत. चला स्पीडअप घ्या माते 11 टीम. चला शेवटचा गोलंदाज आपण बोलवायचा आहे. 6 चेंडू आणि जर आपण पाहिलं तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा जर पाहिलं तर 33 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे 5 षटकार हे कंपल्सरी मारावे लागतील, तेव्हा तुम्ही कमबॅक करू शकता. गोलंदाज अभि निघालाय. कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. म्हणजे 1 धाव इथं भेटली जाते. सुयोग हा स्ट्राईक वरती आलाय आणि जबाबदारी जास्त सुयोगला वाढलेली आहे. मोठे फटके खेळणं तितकंसही गरजेचं आहे. अभिषेक हा शेवटच्या षटकाचा पर्याय माते 11 टीम कडून आलाय. बॅट फिरवली जाते, गती कमी आहे. आणखीन एक वाईट. 2 लगातार वाईट बॉल आलेत. धावसंख्या जरूर मोठी आहे, पण सुरुवात खराब झाली आहे अभिकडून. पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं जातोय, पण आणखीन एक वाईट. म्हणजे लगातार 3 हॅट्रिक व्हाईट बॉलची केली ती अभियानी. म्हणजे आता 5 षटकारांची गरज आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. जागेवरती चेंडूला उचललंय, जास्त उंची दिली गेली. क्षेत्ररक्षक सरसावला गेला, एकदा हातामधून निसटला, पण दुसऱ्या वेळेला झेल पकडलाय आणि सुयोग याला परतावं लागतंय. बाद होऊन परतला गेलाय. जरूर सफलता भेटली गेली. पहिला चेंडू खेळला गेला, त्यावरती सफलता भेटली गेली अभिषेक याला. 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. लगातार 3 षटकार जर आपण मारले तर शशिकांत गोळे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक
आलेला आहे, पण कोणालाही तसा खेळ करता आलेला नाही. खेळ करणं गरजेचं आहे. आता प्रयत्न केलाय, फटका खेळलाय हवेत जरूर, पण आणखीन एक विकेट जबरदस्त होतो. या लगातार 2 फलंदाज म्हणजे 3 अतिरिक्त चेंडू आले, पण त्याच्यानंतर कमबॅक केलं अभियानी. आणखीन विकेट जबरदस्त होतो. या 7वा फलंदाज जर आपण पाहिलं तर बाद होऊन इथं परतलाय. करण मोरे तर नक्की सुवर्ण संधी आहे अभियाला. जर ही हॅट्रिक आपण टिपली तर करण साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महत्वाचा चेंडू अपील केला जातोय, पण थोडासा ऑफस्टंप सोडून जाणार हा चेंडू डॉट आलाय. चला याच्यानंतरची मॅच आपल्या समोर आहे. पैरवनाथ फायटर्स टीम आपली लाईनअप तयार ठेवा. जशी मॅच संपेल तशी आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. आणखीन एक डॉट आलाय. तर जाऊया सन्मानाकडे. ऋषिकेश शेडके साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांनाही पण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. आधी 4था संघ कोणता दाखल होईल यासाठी मोठी आपल्याला आकांक्षा असणार आहे आणि ओरोशी टीम समोर हा लढणार आहे. आणखीन एक डॉट आणि या स्पर्धेमधील 4थी टीम दाखल झाली ती माथे 11 टीम. सकाळपासूनचा प्रवास जर आपण पाहिला तर उत्तम राहिलाय. एक सांघिक खेळ राहिलाय, एकीचे बळ बघायला भेटलं गेलं आणि 4थी टीम माथे 11 टीम ही टॉप 4 मध्ये दाखल झाले. तर लगेच भैरवनाथ फायटर्स टीम आपण मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हा आणि फलंदाजीसाठी विवर टीमना आपण तयार राहायचंय.